नमस्कार. राधाराणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवाळी फराळ म्हटलं की सर्वात पहिले आठवते की ते म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते, पण हे बनवायला जरी सोप्या असल्या तरी त्या बऱ्याच जणींकडून बिघडतात. म्हणून तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगेन, म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या पहिल्याच प्रयत्नात भरपूर लेयर्स असणाऱ्या शंकरपाळ्या तयार होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी हे साखर घेतलेले आहे. 1 वाटी तूप घेतलेलं आहे. हे गावरान तूप आहे. हे तुम्ही वनस्पती तूप बी घेऊ शकता. आणि 1 वाटी आपण दूध घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे 1 वाटी दूध आहे. हे तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे आपण. हे आपण गॅसवर ठेवूया. आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. आपण हे सुरू करूयात. आता आपण ह्याला एक उकळी घेऊन आपण बंद करूया गॅस. साखर विरघळली की तुम्हाला वाटेल की आता ह्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आहे, तूप मिक्स केलं आहे, दूध फुटल वगैरे, तसं काही होणार नाहीये. एकदम छान मिश्रण होईल आपली साखर विरघळली की आता हे. आणि एकदम मऊ खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतील आपल्या. एक उकळी ह्याला येऊन द्यायची आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हळूहळू साखर विरघळायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये. आणि हे प्रमाण एकदम अर्धा किलोसाठी बरोबर आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, हे तिन्ही प्रमाण. ह्याच्यामध्ये 4 वाट्या तरी ह्याच्यामध्ये मैदा बसेल. आता आपण मळायला घेतलं तर हे आता एका उकळी आली ह्याला छान. आता अशी आपण गॅस बंद करूया. उकळी आली की आता हे साखर पण विरघळायला लागलेली आहे. विरघळली साखर पण. आता हे आपण गॅस बंद करूया आणि ह्याला 10 मिनिटं थंड होऊन देऊ आपण. आणि मग ह्याच्यामध्ये मैदा मळायला घेऊ आपण. बघा, आपण मग अशी मिश्रण 3 वाट्या घेतलं होतं, त्याच वाट्यानं आपण हे 4 वाट्या मैदा घेणार आहोत. याच्यामध्ये हा चाळून घेतलेला आहे मैदा मी. 2 वाट्या, हे 3 वाट्या झालं. आणि लागलाच तर आणखीन 1 वाटी साईडला घेऊन ठेवू आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण त्याची चव आणखीन वाढते. आता हे छान मळून घेऊ आपण. बघा, हे मिश्रण थंड झालेलं आहे आपलं आता हे. आणि दूध वगैरे काही फुटलेलं नाही, काही नाही, छान मिक्स झालेलं आहे तुपामध्ये साखर वगैरे सगळं. तुम्हाला दूध नसेल आवडत तर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल, पण दुधाने रंग खूप सुरेख येतो त्याला शंकरपाळीला. हे आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडं थोडं करून आता हे. आणि छान मळून घेऊयात आपण हे. 3 वाट्या मैदा घेतला होता मी. आणखीन थोडा लागतो ह्याच्यामध्ये मैदा पण. कमीत कमी 4 वाट्या मैदा बसतो 1 वाटीच्या प्रमाणाला. हे बघा, सगळा 4 वाट्या बरोबर ह्याला मैदा लागलेला आहे. अर्धा किलो मैदा 1 वाटी प्रमाणात आहे ह्याचं सगळं. परफेक्ट एकदम माप आहे हे. खूप लेयर्स येतात ह्याला शंकरपाळीला ह्या.
नक्की तुम्ही करून बघा. हे बघा, हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता आपण ह्याची लाटी लाटायला घेऊ आणि एकदम जाड अशी लाटी लाटायची, आपल्याला पातळ अजिबात लाटायची नाहीये. आपण जाड लाटी लाटली तर त्याचं एकदम खुसखुशीत अशा मऊ शंकरपाळ्या होणार आहेत आपल्या. आणि खूप भार द्यायचं नाहीये, आपण जास्त भार दिला तर लेअर्स जास्त पडणार नाहीत मग. अलगद हाताने लाटायच्या त्या शंकरपाळ्या आपल्याला. आणि जेवढी जाड ठेवल आपण तेवढी खुसखुशीत आणि मऊ अशी शंकरपाळी होणार आहे आपली. अजून थोडी लाटूयात आपण हिला. कडेने क्रॅक केलेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपण कट करून टाकू कडेने ते. एवढी जाड तरी आपल्याला ठेवायला लागणार आहे शंकरपाळीची लाटी आपल्याला ही. आणि कडेने आपण कट करून टाकू हे. आणि छान स्क्वेअर शेप कापून घेऊयात आपण. तुम्हाला जर ओव्हल शेप मध्ये आवडत असतील तर तुम्ही तसा पण शेप काढू शकता. स्क्वेअर शेप मध्ये मी कट करते आता हे. जेवढी जाड ठेवाल तेवढी जास्त लेअर पडतील ह्याला. हे बघा, हे कट करून झालेत. आता आपण तळायला घेऊया आता. तेल गरम झालेलं आहे, आपण तळायला घेऊ आता ह्या. तेल पण खूप छान गरम असं जास्त होऊन द्यायचं नाहीये, कडकडीत एकदम. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं आहे आपल्याला हे. मीडियम फ्लेम परत तळायचं आहेत आपल्याला शंकरपाळ्या. आणि खूप जास्त पण नाही टाकायचं त्याच्यामध्ये, कारण ते जास्त जर टाकलं तुम्ही तर ते विरघळतील. अशा जास्त झाल्या तर तेल थंड होईल आणि विरघळतील त्या. तर थोड्या थोड्या टाकून तळायचं आपल्याला त्या.
सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर एका साईडनंच आपलं गोल्डन होतील आणि एका साईडनं एकदम योग्य प्रमाण आहे आपल्याला. हे जरी करायचं म्हणलं तरी शंकरपाळ्या अजिबात चुकणार नाहीयेत आणि खूप खुसखुशीत मऊ अशा शंकरपाळ्या होतील ह्या. खूप पण चॉकलेटी कलर येईपर्यंत ठेवायच्या नाहीत आपल्याला. थोड्या गोल्डन कलर आला की आपण काढूया ह्याला. हे बघा, आपल्या शंकरपाळ्या सर्व तळून झालेल्या आहेत. बघा किती खुसखुशीत झालेत ते, एकदम पार्ले बिस्किट सारखे एकदम खुसखुशीत, हाताने सुद्धा तुटतात त्या. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशा झाली रेसिपी ती. चला नंतर दुसऱ्या रेसिपीमध्ये भेटू.